नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आणि बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाहीत, तर आता मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे. काही कारणं होती. आता रेसिपी करणार आहे मी. चला, आजची रेसिपी आहे उपवासाची. आणि उपवासाची इडली आणि जो रस्सा आहे त्याला आपण सांबारही म्हणू शकतो असा. चला तर मग करूया आपण रेसिपी. हे पाव किलो साबुदाणे आहे आणि हे मी रात्री भिजायला टाकले होते. आता त्याची आपल्याला इडली बनव. त्याच्यासाठी मी उकडलेला हा एक बटाटा आहे आणि हा किसणीने किसून घेतला, मॅश करून घेतला आहे. याच्यासाठी आहे जिरं घेतलं आहे 1 चमचा आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे. हा मी एकदमच याला तेल सुटेपर्यंत बारीक करून घेतला आहे. दही टाकून घ्यायचं आहे 2 चमचे आणि चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा, आपण असा गोळा तयार करून घेतला आहे छान असा. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता शिवरात्र आहे म्हणून मी कुठलंच पीठ वापरलं नाही, पण आपण राजगिऱ्याचं आणि शिंगाड्याचं पीठ वापरू शकतो. तुम्हाला वापरायचं तर वापरा, नाहीतर एकादशी असली, दुसरा उपवास असला तर आपण बगरीचं सुद्धा पीठ वापरू शकतो, म्हणजे वरळीचं सुद्धा पीठ आपण वापरू शकतो याच्यासाठी. सगळ्यात पहिल्याने तर आपण या भांड्याला तेल लावून घ्यायचं. हे माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल आहे, तुम्हाला वाटलं तर तूपही लावू शकता. हे बाजूला ठेवून घेऊ. आणि आता आपण इडली करायला घेऊ. आणि इडली करायला घेतल्यावर आता आपण हाताला तेल लावून घेऊ. हाताला तेल लावून घेतलं मी आणि याची आपण इडली तयार. आता आपण आपल्याकडे काही पातळ बॅटर नाही आहे, तर आपल्याला इडली मोडमध्ये ठेवण्यासाठी अशी करून घ्यावी लागेल आपल्याला हातानेच. नाही तर आपण एरवी काय करतो, पातळ जे आपलं मिश्रण असतं ना ते टाकून घेतो. बघा, हे आहे इडली पात्राचं आणि याच्यामध्ये अशी ठेवून घेते मी. अशा सगळ्या इडल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता हे इडली पात्र ठेवलं आहे मी आणि त्याच्यामध्ये हा लिंबू पाण्यात पिळून घेते, म्हणजे आपलं जे इडली पात्र आहे ना ते खराब होणार नाही. आणि आता मी पाणी उकळता ठेवते आहे. सर्वात पहिले एक छोटं भांडं ठेवते, मग हे दुसरं ठेवते. आपल्या सगळ्या 16 इडल्या होतात, तर आपल्या या 15 इडल्या झाल्या आहेत. ह्याच्यात एक कमी झाली आहे. आणि हे आता मी झाकण लावून आणि 15 मिनिटासाठी ठेवते. काय आता आपल्याला पातळ अशी आमटी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी हे साहित्य घेतलं आहे. जे इडलीला सांबार असतो ना त्याच्यासारखाच आपल्याला पातळ अशी आमटी करायची. सांबार तर नाही करता येणार, पण आमटी करू आपण. त्याच्यासाठी घेतले आहेत शेंगदाणे, हे आमसुले, गूळ आहे, जिरं आहे आणि ही हिरवी मिरची आहे. आणि चवीपुरतं मीठ घेणार आहे मी. आपल्याला जसं लागलं तसं मीठ घेणार आहे. आणि याचा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून आणि हा मसाला तयार करून घेते, बारीक करून घेते म्हणजे. आणि मी उपवासाला कोथिंबीर वापरत नाही, तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरा. आपण हा गूळ नंतर टाकणार आहोत आणि हे आमसूलसुद्धा आपण नंतर टाकणार आहोत. त्याला कसं आहे, लोकांना डायबिटीज बीपी असते, जास्त शेंगदाण्याचे पोळे चालत नाही, तळलेले पदार्थ चालत नाही, साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, शेंगदाणे साबुदाण्याचे वडे बिडे काही चालत नाही, तेव्हा आपण इडली आणि ही आमटी किंवा हा पातळ सांबर असा करायचा आहे आपल्याला. आता मी हे तेल टाकलं. तर मी हे फोडणीसाठी तेल टाकून घेतलं आणि तुम्हाला वाटलं तर तूप टाका,
मी तेल शेंगदाण्याचं होतं माझ्याकडे म्हणून टाकलं आणि थोडं जिरं टाकून घेतलं, 2-3 दाणे, जास्त नाही, म्हणजे आपल्याला कळेल तेल तापलं की नाही. तर क्वांटिटीमध्ये करायची, जेवढ्या तेवढं पाणी टाकून घेऊ आपण. ही अशी एवढी पातळ आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे आमटी. आपण सांबर बनवूयाला तरी चालेल आणि चवीपुरतं आपण याच्यात मीठ टाकून घेऊ. आणि याच्यामध्ये हे मी 2-3 आमसूल घेतले आहेत. दही टाकलं तरी चालेल आणि तुम्ही निंबू खात असाल तर निंबू टाकून खाल्लं तरी चालेल, पण मी आमसूल टाकले. आणि हे चवीपुरतं गूळ टाकून घेऊ. आपल्याला हा गूळ का टाकला मी तर गोड आंबट करायची आहे आणि गोड आंबट खूप सुंदर लागते. तुम्ही भगर जरी केली ना, भगरसोबत पण गोड आंबट जी आमटी असते ती खूप छान लागते. आणि आपण इडल्या करणार आहोत त्याच्यासोबतसुद्धा छानच लागणार आहे. आणि हा आपण बटाटा आहे, हा बटाटासुद्धा चुरून घेणार आहोत. याच्यामध्ये एक बटाटा, एक आपण इडलीमध्ये टाकला आणि एक इथे असा तोडून टाकायचा आहे आपल्याला. आता एक बाजूला आपली आमटी होते आणि एक बाजूला आपले इडल्या पण झाले आहेत आणि त्यांना आपण काढून घेऊ एक एक करून. बघा अशा सुंदर फुगल्या आहेत, आपल्या तयार झाल्या आहेत आपल्या, पण या गरम आहेत. तर मग तुम्हाला गार झाल्यावर काढून दाखवते. आता गार होण्यासाठी ठेवल्या आहेत मी त्या. हे बघा आपल्या अशा इडल्या तयार झाल्या आहेत. हे बघा किती सुंदर, आणि साबुदाणा तर बिलकुल छान असा फुगून आला आहे. तर मी आता तुम्हाला काढून दाखवते. बघा किती सुंदर इडली तयार झाली बघा, आहे ना सुंदर. किती मऊ झाली तयार. आता या सगळ्या इडल्या आपण काढून घेऊ एका भांड्यात. सुंदर, आणि काहीच नाही, बिलकुल झटपट झाल्या आहेत त्या. हे बघा भांड्याला सुद्धा काही लागलं नाही. 1/2 किलो साबुदाणे, 100 ग्राम आपला शेंगदाण्याचा कूट आणि एक बटाटा, एवढं साहित्य घेतलं होतं. आणि थोडं जिरं आणि मीठ, बस एवढं साहित्य वापरून आपल्या ह्या एवढ्या इडल्या झाल्या आहेत. आणि आता आपण आपला जो सार आहे तो पण तयार झाला आहे. हे बघा मी हे तोडून दाखवते तुम्हाला. इडली आपली किती सुंदर झाली आहे बघा, छान झाली आहे. आणि मी आता एक इडली आणि त्याच्यामध्ये आपण जो सार बनवला, आमटी बनवली, ते टाकून दाखव. हे बघा असं सुंदर असं तरी तयार झाली आहे आपली, पण आपण याच्यात लाल चटणी वापरलेली नाही. आता मी आपल्या इडलीमध्ये टाकून दाखवते तुम्हाला. आपण आपलं हे जे इडली आहे ना त्याच्यामध्ये हा सार टाकून घेऊया. असा टाकून घेतला. हे आमसूल आहे, गोड आंबट होण्यासाठी टाकलं होतं मी, आणि तुम्हाला तोडून दाखवते मी. ही इडली खूप सुंदर अशी इडली झाली आहे आपली. हे बघा खूपच सुंदर साबुदाण्याची इडली आणि आमटी. तुम्ही पण करून खा. बघा खूप सुंदर आहे. चला तर मग आपण फराळाचं करूया. या तुम्ही पण फराळाचं करायला. आणि हे बटाटे आहेत ना आपले जाड जाड, हे खूप सुंदर लागतात आता खाली आल्यावर. आणि ही इडली आणि आपला पातळ असा आमटी किंवा सांबार. चला, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की नक्की करा. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. आता आपल्याला दररोजच किंवा 1-2 दिवसाआड रेसिपी टाकायची आहे. मला काही कारणास्तव उशीर झाला त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते. चला तर मग बाय. काळजी घ्या स्वतःची.